श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, संजय कुलकर्णी नाट्यछंद या माझ्या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत करीत आहे. दिलीप पवार यांना आदरांजली वाहताना मी असं म्हटलं होतं की पुढच्या भागामध्ये नाट्यगृहात जे डोअरकीपर आहेत त्यांच्याबद्दल बोलणार आहे, त्यांच्या समस्यांबद्दल बोलणार आहे. मित्रांनो, गेली 40 ते 45 वर्ष मी नाटकं पाहतोय आणि नाटकं नुसती पाहत नाही तर त्या नाटकासाठी झटणारी मंडळी सुद्धा मी पाहिलेली आहेत. मुंबईत साहित्य संघ, शिवाजी मंदिर, दीनानाथ नाट्यगृह, प्रबोधनकार नाट्यगृह, कालिदास नाट्यगृह मुलुंड, ठाण्याचे गडकरी रंगायतन, कल्याणचे आचार्य अत्रे इत्यादी इत्यादी अनेक नाट्यगृह आहेत. काही महानगरपालिकेची आहेत, काही प्रायव्हेट संस्थांची आहेत. पण या नाट्यगृहामध्ये जे डोअरकीपर नोकरी करतात, नोकरी करतात, ते एका कंत्राटदाराच्या हाताखाली काम करतात. कुठल्याही नाट्यगृहाच्या, संस्थेच्या किंवा ट्रस्टीच्या हाताखाली ते काम करत नाहीत, कारण ते त्यांचे नोकर नाहीत. आता मला सांगा, ज्या वेळेला एखादी व्यक्ती कंत्राटदाराच्या हाताखाली काम करते त्यावेळेला त्यांना कितीसा पगार मिळत असेल? साधी एक गोष्ट ज्या त्या साधं एक उदाहरण देतो. मुंबईमध्ये ज्या ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायट्यामध्ये जे सिक्युरिटी गार्ड्स आपण पाहतो ते गार्ड्स सोसायटीने अपॉइंट केलेले नसतात, नेमलेले नसतात, तर एका कंत्राटदाराला त्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं आणि मग तो कॉन्ट्रॅक्टर गार्ड्स नोकरीला ठेवतो. म्हणजे कंत्राटदाराला जी रक्कम मिळते त्यातली 20% त्या 30% रक्कम कंत्राटदार आपल्याकडे ठेवतो आणि उरलेली जी रक्कम आहे म्हणजे 60% का 70% हा पगार त्या सिक्युरिटी गार्डना देतो. हा विचार केल्यानंतर मला असं वाटतं, नाट्यगृहातील जे डोअरकीपर आहेत त्यांना सुद्धा हाच नियम असेल का, किंवा त्यांना तसाच पगार मिळत असेल का, हा एक माझ्या संशोधनाचा विषय आहे. परंतु संशोधन करायच्या आधी मी असा विचार केला की या डोअरकीपरना जे काही प्रयोग, प्रत्येक प्रयोगामध्ये जे काही मानधन मिळते, मानधन, पगार नाही, मानधन मिळतंय, ते किती तुटपुंजू आहे. आता बघा, शिवाजी मंदिरला काही वर्षापूर्वी 3 प्रयोग व्हायचे. 11 वाजता, 4 वाजता आणि रात्री 8:30 वाजता. आणि 31 डिसेंबरला मोहन वाघाने शिवाजी मंदिरला 5 प्रयोग सादर केलेले आहेत. त्याची परंपरा प्रत्येक निर्मात्याने नंतर 31 डिसेंबरला केली. मग त्याच्यामध्ये नाटक असो, वाद्यवृंद असो किंवा इतर सांगीतिक कार्यक्रम असो, त्यावेळेला डोअरकीपरची गरज प्रत्येकाला अवश्य असते. मग मला सांगा, हे डोअरकीपर एक नाट्यप्रयोग 3 तासाचा असतो, म्हणजे ते 2-2.5 तास, नंतर परत 4 वाजता येणार, ते 2-2.5 तास, म्हणजे एकंदर 5 ते 8 तास काम करत असतात आणि त्यांना किती पगार मिळत असेल हा तुम्हीच विचार करा. मित्रांनो, या डोअरकीपरच्या अनेक समस्या आहेत. त्यांना ना इन्शुरन्स आहे, त्यांना ना भविष्य निर्वाह निधी आहे, त्यांना ना ग्रॅज्युइटी आहे. मग या 3 गोष्टी ज्या प्रत्येक नोकरदाराला मिळतात त्या गोष्टी आमच्या डोअरकीपरना मिळत नाही. आणि ते मिळत नसल्यामुळे ते थोडे नाराज असतात. मित्रांनो, या बाबींसाठी कोणी पुढाकार घेतलाय का? कोण शासनाकडे गेले का? किंवा शासनाकडे त्या मागण्या डोअरकीपरसाठी मागितल्या आहेत का? नाही. निर्माता आपल्या मागण्या मागतो, कलाकार आपले मागणी मागतात, म्हणजे सर्वजण आपापल्यासाठी मागतात
पण ज्या प्रयोगासाठी नाट्यप्रयोगासाठी नाट्यगृहासाठी डोअर कीपर आवश्यक आहे त्यांच्यासाठी कोणीही काही मागितलं नाही. म्हणून मी म्हटलं की हा भाग आपण करायला पाहिजे. म्हणजे हा भाग जे जे नाट्यप्रेमी पाहतील, शासन पाहेल, सांस्कृतिक कार्य संचालनालय पाहेल, त्यांना कळेल डोअर कीपर किती महत्वाचा आहे. मित्रांनो, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची रंगमंच संघटना, आता ही रंगमंच संघटना इतकी महत्वाची मानली जाते कारण नाटकासाठी प्रॉपर्टी लावणारे, नेपथ्य लावणारे जे बॅकस्टेज वर्कर आहेत त्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आमच्या वेळेला आणि काही वेळेला अनेक नेपथ्य करायचे आणि ते बनवून ज्यांच्याकडनं घ्यायचे त्यांची एक गँग असायची, त्यांचं एक लोक असायची. आज ती थोडी वयोवृद्धच्या आसपास झुकताना दिसत आहेत. परंतु मी ज्या वेळेला बघतो त्यावेळेला नवीन तरुण मंडळी सुद्धा बॅकस्टेज वर्करसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत आणि ते सुद्धा ती कामं पार पाडतात. त्यामुळे रंगमंच संघटना मला तरी वाटतं ही बॅकस्टेज वर्कर म्हणजे सभासदांच्या प्रत्येक ठिकाणी रुळलेली आहे. त्या रंगमंच संघटनेचे अध्यक्ष रत्नाकर जगताप हा एक माणूस अगदी प्रामाणिकपणे रंगमंच संघटनेचं काम करताना मी पाहिलं. त्यामुळे त्याच्याशी या विषयावर मी बोललो असता ते म्हणाले, हो मी तो म्हणाला म्हणतो कारण तो माझा फार जवळचा मित्र आहे. रत्नाकर जगताप म्हणाला की सर, रंगमंच संघटनेसाठी जर मी या डोअरकीपरना सभासद करून घेतलं तर माझ्या रंगमंच संघटनेच्या ची सभासद संख्या वाढेल आणि जे काही मिळणार आहे त्यात मला कुठेतरी बाधा येईल. ह्याचा अर्थ असा आहे की रंगमंच संघटनेच्या सगळ्या सभासदांना इन्शुरन्स मिळतं असं नाही. कारण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद त्या सभासदांच्या काही पर्सेंटेजमध्ये त्यांचं इन्शुरन्स काढत असतं. त्याच्यामध्ये 300-400 सभासद येतात. पण आता हे डोअरकीपरचं समाविष्ट करून घेतले तर तो बोजा रंगमंच संघटनेवर पडेल असं त्यांना वाटतं. ते म्हणाले की या डोअरकीपरना व्यवस्थापक संघ जो अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा आहे त्याच्यामध्ये त्यांना सामावून घेतलंय असं त्यांना वाटतं. आता या व्यवस्थापक संघामध्ये व्यवस्थापक आहेत, नाटकाची बुकिंग करणारे बुकिंग क्लार्क आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा संख्या वाढलेली आहे. परंतु जर त्यांना सभासद करून घेतलं असेल तर त्यांना अजूनही काही मिळालेले नाही. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे रत्नाकर जगताप मोठ्या पुढाकाराने म्हणाले की माझी आता 2-2 महिन्यात रंगमंच संघटनेची जनरल बॉडी मीटिंग आहे, म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. त्या सभेमध्ये डोअरकीपरना समाविष्ट करून घ्यावं की नाही घ्यावं हा ठराव मांडली आणि जर तो ठराव पास झाला तर मी त्यांना माझ्या रंगमंच संघटनेमध्ये सभासद करून घेईन. मित्रांनो, जर असं घडलं तर खरोखरच डोअरकीपर त्यांना धन्यवाद देतील, धन्यता मानतील. रंगभूमी जी आहे, जी रंगदेवता जी आहे रंगदेवता, ती रंगदेवता सगळं बघत असते आणि माझं रंगदेवतेला कळकळीचं आव्हान आहे, साकडं आहे की या डोअरकीपरना रंगमंच संघटनेमध्ये सभासद करून घेण्यासाठी जो ठराव मांडला जाईल तो वार्षिक सर्वसाधारण सभेत सहमत हो आणि त्यांना न्याय मिळो. मित्रांनो, मी या विषयावर बोललेलो आहे, परंतु ज्या वेळेला मी नाटकांना जाईन, ज्या नाट्यगृहात जाईन त्यावेळेला त्यांच्याशी अजून काहीतरी बोलून तुम्हाला मी सांगेन. काय माहिती आहे मित्रांनो, ही मंडळी आहेत ना, जास्त बोलत नाही. ते प्रामाणिकपणे आपलं काम करत असतात आणि ज्यावेळेला आपण जाऊ फक्त हसतात, परंतु मोकळेपणाने बोलत नाही. मोकळेपणानं बोलायला पाहिजे, आपल्या भावना मागण्या त्यांनी मांडायला पाहिजे, परंतु ते मी प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, प्रशांत दामले
हा जसा रंगकर्मी आहे तसा विचार करणारा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा अध्यक्ष होता. त्याच्याबरोबर अजित घुरे प्रमुख कार्यवाह हा सुद्धा असल्यामुळे त्या दोघांची प्रत्येक बाबतीत विचार करण्याची जी शक्ती आहे ती पूर्णपणे बरोबर आहे. या दोघांना मी एक विनंती करतो, जर तुम्ही 14 जूनला डोअरकीपरना पारितोषिक देणार असाल आणि ती द्यायलाच पाहिजे, तर ते पारितोषिक आता शिवाजी नाट्य मंदिरचे डोअरकीपर दिलीप पवार जे स्वर्गवासी झाले त्यांच्या नावानं द्यावं असं मी सांगतोय. मी म्हणजे नाट्यकर्मी सांगतायत, रंगकर्मी सांगतायत, म्हणजे त्यांचं नाव अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पारितोषिक नावामध्ये समाविष्ट होईल. सर्व डोअरकीपरपैकी एकाचीच निवड करायची आहे आणि ती निवड प्रशांत दामले आणि अजित घुरे योग्यरित्या करतील असं मला वाटतं. मित्रांनो, अजून एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. ज्यावेळेला मी दिलीप पवार यांना आदरांजली वाहिली होती त्या भागामध्ये ही गोष्ट जी आहे, जी मला काही सांगायचं आहे ते मी घेऊ शकलो नाही, परंतु आज ते मी घेतोय. मित्रांनो, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद 14 जून रोजी रंगकर्मींना पारितोषिक देतात. त्याच्यामध्ये नेपथ्यकार असतो, बॅकस्टेज वर्कर असतो, त्याच्यामध्ये अनेक 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 विभाग आहेत. एकंदर 64 पारितोषिक असतात. मग मी असा विचार केला की या डोअरकीपरपैकी एकाला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद 14 जून रोजी म्हणजे गोविंद बल्लाळ देव स्मृती दिनाच्या दिवशी का सन्मानित करीत नाही, का त्यांना पारितोषिक देत नाही? तर मला असं वाटतं, प्रशांत दामले हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांना सगळ्या विषयाची जाण आहे. पुढल्या वर्षी ज्यावेळेला 14 जून हा गोविंद बल्लाळ देव स्मृती दिन होईल, त्याच दिवशी नाट्यगृहातील, मग तो महाराष्ट्रातील कुठल्याही नाट्यगृहातील, मुंबईतील, पुण्यातील कुठल्याही नाट्यगृहातील एका डोअरकीपरला पारितोषिक देतील, त्याची निवड करतील अशी मला आशा आहे. प्रशांत दामले, आपण ते कराल असं मला नम्रपणे वाटतंय. नमस्कार.